आणि आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी होती म्हणजे इगतपुरी तालुक्यात ठाकूरवाडी परिसरात एका विहिरीत 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळलेत। या मुली गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती, पण 2 दिवस शोध घेतल्यानंतर अखेर आता विहिरीत हे 2 मृतदेह सापडले। दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत आता पोलीस तपास करतायत। मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। इगतपुरीत 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळले। 2 दिवसांपूर्वी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात केली होती। 2 दिवस पोलीस या मुलींचा शोध घेत होते। अखेर आज एका विहिरीत, इगतपुरीच्या इथल्या एका विहिरीत या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळलेले आहेत। ही आत्महत्या आहे की घातपात याबाबतचा तपास पोलीस करतात। दरम्यान दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत।